गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांच्यावर सोशल मीडियावर काळे फासण्याची भाषा करणाऱ्या अमरावती येथील चंद्रशेखर भोयर वयवर्ष 20 या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी गंगापूर पोलीस स्टेशन इथं प्रदीप भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। शिक्षक टीईटी संदर्भातील आमदार प्रशांत बंब यांच्या एका व्हिडिओला टॅग करून भोयर यांनी असभ्य, अवमानकारक व धमकीची भाषा वापरत काळे फासण्याचा उल्लेख केला। यामुळे आमदारांच्या प्रतिष्ठेला धक्का बसत असून त्वरित गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तीनं सार्वजनिकरित्या माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदन पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांना देण्यात आले असून सोशल मीडियाद्वारे अशा प्रकारे लोकप्रतिनिधींविरोधात धमकीची भाषा असह्यनीय असल्याचं निवेदनात नमूद केलं आहे। यावेळी उपस्थित माजी नगरसेवक प्रदीप पाटील, मारुती खैरे, आनंद पाटील, कृष्णकांत व्यवहारे, राकेश कळसकर, दीपक साळवे, अतुल रासकर, प्रशांत मुळे, रामेश्वर पाटील, अनिल चव्हाण, नंदू सजगुरे, राजेंद्र राठोड, आशीर्वाद रोडगे, गौरव तांगडे, मनोज गायकवाड, संदीप बोजवारे यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। काय म्हणणे आज निवेदन देण्यात आलेले आहे? आपल्या गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांच्यावर यवतमाळ येथील एक चंद्रशेखर भोयर नावाच्या शिक्षकाने आरोप केलेत, टीका केली। त्यांचा या ठिकाणी आम्ही सर्व आमदार प्रशांत बंब मित्रमंडळाच्या वतीने व भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी निषेध करतो। आमदार प्रशांतजी बंब हे गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांच्या विरोधात पण जे चुकीचं काम करतायत, जे चुकीचं शिक्षण देत आहेत, अशा शिक्षकांच्या विरोधामध्ये बंबसाहेब आहेत। याचाच मतितार्थ या शिक्षकांनी उगाच शिक्षकांमध्ये गैरसमज निर्माण करून बंबसाहेबांना काळे फासू, हे करू ते करू। बंबसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये काही बांगड्या घातलेल्या नाही। आम्ही शिक्षकांचा सन्मान करतो, पण शिक्षकांनी याचा अर्थ दुसरा घेऊ नये। त्यामुळे जे काही सुज्ञ शिक्षक असतील, त्यांच्या कुठल्या ज्या संघटना असतील, यांना हा आमचा इशारा आहे, त्यांनी हा इशारा समजून घ्यावा व बंबसाहेब हे कुठलंही चुकीचं कृत्य करत नाहीये। हे आपल्या पिढी घडवण्याचं काम, आपलं शिक्षणातून क्रांती घडवण्याचं काम ज्या शिक्षकाच्या माध्यमातून होत आहे, या शिक्षकांना योग्य तो सल्ला त्यांच्या माध्यमातून ते देत आहेत। यासाठी सर्व जनतेनं व मतदारसंघातील महाराष्ट्रातील जनतेला माझा एक सांगणं आहे, हा योग्य पायंडा नाही। शिक्षकांनी त्यांच्या पायरीनुसार राहावं, कार्यकर्तेही त्यांच्या पायरीनुसार राहतील।